कशा करतोस आदित्य? गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आणि हे बघू शकता आपण इथे औरंगाबादची स्टेटची हे आहे, बस आहे. आणि सध्या CST म्हणजे ST बसेस असं कसेच दिसत आहे. आय थिंक ही STच आहे. आम्ही निघालो आहे हॉटेलमधून. आमचा 9चा टार्गेट होता, पण 9:30 झालेत आम्हाला निघायला हॉटेल. साडे 9 वाजता सुद्धा रात्री दुपारच्या 12चं ऊन वाटतंय आम्हाला. आपली वेटिंग आलेली आहे. आता आम्ही चाललोय एलोरा केव्सला आणि वाजलेत बघा किती 9:42 सॉरी टायमिंग दाखवतोय 9:42 8 मिनटं दाखवतोय. 4.5 किलोमीटर इकडून. चला आणि आता ऊन पण कडक होत चाललंय. आता निघायला पाहिजे. निघूया इकडून पटापट. हे बघा. बाय सानिध्य. बाय. आता पण चाललो एलोराला आणि इथून घाट सुरू झालेला आहे. ऊन पाहता असं वाटतं की 12 वाजले. मी तुला हे सांगतो, केव्हवरूनच येणाऱ्या बसेस आहेत. मोस्टली केव्हसाठी बसेस सुटलेल्या आहेत. वर्ल्ड हेरिटेजचा होपफुली आज पण आम्हाला फायदा झाला. पण होणार नाही. सोलापूरवरून आली ना ही बस आता. हो सोलापूर म्हणजे बाजूबाजूलाच आहे ना, सोलापूर 40गाव वगैरे जवळ आहे. मम्मा मला पाणी. इथे खाली बॉटल आहे. 2 मिनिटावर बॉटल आहे बघ. वेरूळ मध्ये आपण आता. इकडं आता इकडं लेणे 3 मिनिटावर दाखवत आहे ना लेणी. हॉटेलपासून आम्हाला 3 मिनिटावर दाखवत आहे. तर बघू किती जवळ आहे ते. अजून तरी असं काही डोंगर दिसला नाही लेण्यांचा, पण छान वाटतंय. झाडं फार सुकली आहेत उन्हामुळे. एवढा सगळं ग्रीनरी आहे. पण 1 मिनिटाच्या वरती नको शॉर्ट्स. पार्किंग आलेली आहे एलोरा केव्हसाठी. स्पेशल पार्किंग पण ठेवले खेळायला. पण सानिध्य आता ऊन आहे ना म्हणून बंद येते ते. बघ ते खराब झालं तर ते संध्याकाळी चालू करणार. उन्हामध्ये कोण नाही खेळत, गरमी असते ना. मम्मा हे खेळायचे. हो. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. झाले आफ्टरनून सारखे. हां हे बघा आपली गाडी तिकडे लावली चार्जिंगला. सॉरी चार्जिंगलाच बोलतोय, चार्जिंगला नाही सॉरी. तिथे आम्ही बघितलं गाडी लावली पार्किंगला. आणि आता मॅग्नेट आहे ते बघते मॅग्नेट. आणि इकडं समोर आहे तिकीट काउंटर. इथूनचे 70 रुपये पार्किंगचे. ओके सो ठीक आहे. सावली थोडी हरी सावली येते. हॅलो मित्रांनो. हॅलो
हे बघा इकडे पार्किंग आहे 70 रुपयाची आणि एलोरा केव्ज पार्किंग. हां तिकडे तिकीट काउंटर. हे बघा हा मेन हायवे. हे बघा हाच रोड आहे मेन. त्याला लेफ्ट साईडला घे, गाड्या फास्ट येतात ना, आणि तो पण लेफ्ट साईडने चल. चला आता आपण सानिध्य तिथे जायचं ते बघ तिकडे वरती केव्ज आहेत बघायला. केव्ज बघायला जाऊया. आता माहिती नाही कॅमेरा जर अलाउड केला तर मग चांगली गोष्ट नसेल तर याला याच्यात टाकावं लागेल आणि आपल्याला जावं लागेल वरती. मोबाईलने रेकॉर्ड करावे लागेल. मोबाईल एक सेफ्टी ऑप्शन आहेच. हे बघा आता आलो आम्ही गेटच्या आतमध्ये. आय गेस इकडे तिकीट काउंटर आहे आणि इथे एलोरा केव्ज आहेत. एंट्रन्स गेट इकडून आहे आणि काल वर्ल्ड हेरिटेज डे होता तर हा तिकडे आहे. तिकीट काउंटर इकडे. हां हे इकडे तिकीट काउंटर आहे. काल वर्ल्ड हेरिटेज डे होता तर तिकीट फ्री होत्या आणि आज हे काय सानिध्य आणि सायली उभी आहे. तिकीट सायली कितीला आहे तिकीट? केली 70 रुपये केले ना? 35 दोघांचे आपले. 35 रुपये ना? सानिध्याचे नाही ओके. आहे तिकीट. अम्ब्रेला चला जाऊया आता. तू टायगर बघायला ते थांब ना. जायचा. बाबू चल आता तुझ्याकडे आहे ना हे टायगर दिसणार आता. हे बघा आता आम्ही एंट्री मारली. मी काय केलं छत्री घेतले. जरा गरम आहे ना. सानिध्य पण आहे आणि सावली पण आहे बाजूला. जाणार आहे. तर एंट्री मारली आता आम्ही आणि इकडे EV गाड्या आहेत. EV गाड्या आहेत. हो त्याचं विचारलं नाही. 30 रुपये घेतात त्याची फी. जा ना विचार तिला कुठे आहे ती. इसका अलग से फी इधर पे करना पड़ता है क्या? पता नहीं. अरे त्यांना विचार ना सिक्युरिटीला. पुढे गेल्यावरती हे EV कार का ती तिथेच घ्यायला काउंटरवरती असणार 100%. टीव्ही कारला जाईल. हां थांब सानिध्य. सो ॲक्च्युली EV गाडीची 30 रुपये तिकीट आहे पर पर्सन. तर मग आता हिने घेतलेच नाही. काल सांगितलेलं म्हणजे एकाकडून याकडून माहिती पडलेलं पण घेतलेच नाही. ठीक आहे आता तिला पाठवलं आहे जाऊन. हे आतमध्ये तर नाही दिसत आहे तिकडे. आता इकडे तिकीट आहे की पुढे तिकीट आहे ते समजेल. आणि तिथे स्टॉप आहे आणि मग ते EV गाडीने ना ते प्रत्येक केव्जला आपल्या लेणीजवळ ते फिरवतात आणि मग तिथे आपण बघूया. ओके चालेल. असं आहे सानिध्य ह्या साईडला. हे बघा व्हेकल पिकअप अँड ड्रॉप पॉईंट. हे पैसे ती इलेक्ट्रिक व्हेकलचे इकडेच आहे का? हो. किती? 30 रुपये तिकीट एक जणांचं. 30 रुपये. आणि कुठे कुठे फिरवतात? शेवटच्या 2 पॉईंटला 30 ते 34. अच्छा शेवटच्या 2 पॉईंटला. म्हणजे ते तिकडे लिहिलेलं आहे 17 आणि ते 34. 1 पासून तर 28 पर्यंत पूर्ण पायी पाहिजे. 1 ते 28 पूर्ण वॉकिंग पायी. पॉईंट येते आणि ते लांब आहे ते म्हणून. दूरचे. मग ते नंतर आल्यावरती पण घेता येईल. हो ठीक आहे. ओके. सो म्हणजे 2च पॉईंट आहेत ज्याच्यासाठी तिकडे जाऊ शकतो. ज्याला जास्त म्हणजे 30 रुपये तिकीट आहे पण हे आहे लांब आहे ती. आणि हा 1 ते 30 आहेत ना ह्या इकडे आहेत. तर आपल्याला ती पण माहिती भेटली. हे 1 ते 30 आहेत ना त्या तिकडे आहेत. त्यांना हिला मी बोललेलो की 50 रुपयाला भेटते मस्त. घ्यायला पाहिजे नव्हती. हे तर त्याला उन्हात चालवते. उन्हाळीला वगैरे लागायची. आणि इकडून सुरुवात झाली आपल्या. ते बघा 1 ते 15 इकडे आहेत. इथं लिहिलं ना ते बघा तिकडे लिहिलं आहे 1 ते 15. हे 1 ते 15
इकडे आता चाललेलं बरं आहे. दुपारी बेकार ऊन असेल खरोखर. डोंगर पोखरून त्यावेळी काय बनवलं असेल ना, तर जवळ जाऊन बघूया. आतमध्ये खरोखर थंडावा असेल. हे बघा इकडे लिहिलं ना 1 ते 15. एक ते 15 आणि ह्या 1 ते 15 इकडेच आहे. नाही आणि इकडे आहे ना केव्ज नंबर 1 477 मीटर 7 मिनटं. केव्ज नंबर 10 पूर्ण मॅप दिलेला आहे तसा. पॉज करून बघू शकता. आज झाडतात आहे तिकडे, त्याच्यामुळे ना तिकडे धूळ उडते. तर साईडला होतो स्टाफवाले. आणि पहिल्या केव्जमध्ये आता चाललो आहे. ही केव नंबर 16 आहे. हे बघा इथे लिहिलेलं आहे केव नंबर 16. सो हा फर्स्ट केव. आणि इकडूनची आकृती वगैरे बघा ना, काय भारी आहे ना. काय बनवलं असेल काय मस्त. हत्ती आहे. या गाईड त्यांना सांगतोय हत्ती आहे वगैरे. मूर्त्या बनवलेल्या आहेत. हे हत्तीचा मोठा आहे एकदम मोठा. वा मस्त बनवलेला आहे. एकदम छान बनवलेला आहे. आणि आतमध्ये थोडं थंड वाटतं. हे आतमध्ये गुफा. हे गुफा आहे ना. कसं वाटतं. चला या. गरम वाटतंय खूप. जरा इकडे ठेवतो बॅग. आता आहे ना सावलीत आहे. आणि खरं सावलीत आहे ना एकदम थंडगार वाटतंय असं है ना. सावलीत एकदम थंडगार वाटतं. आणि इकडं ऊन आहे ना, हे इकडं ऊन आहे. उन्हामध्ये गेल्यावरती गरम होता. हेच कलाकृती आहे एकदम. आता इकडून जर व्ह्यू बघितलं ना, हे बघा पूर्ण व्ह्यूज येतो. आणि असा इकडून व्ह्यूज. हे बघा किती वर्षापूर्वीचे आहेत. बाप रे बाप. आणि आतमध्ये इकडे शिवलिंग टाईप. हा शिवलिंगच आहे. हां शिवलिंग आहे. म्हणजे त्या काळी वगैरे आहे ना इथे पूजा अर्चना करत असते. पण खरंच कमाल आहे. हां कमाल खरोखरच आहे. एवढ्या आतमध्ये आहे म्हणजे बाहेर एवढं गरम आहे आणि आतमध्ये थंड आहे. कारण हे जे दगड वगैरे आहे खरंच यांची कमाल आहे. आणि ह्या साईडला हे मला वाटतं आत्ता तोडलेलं आहे वाटतं जाण्यासाठी. घसरून पडू शकतो बाबा. सांभाळून चालायचं इकडून. हा काय आहे ना इकडे. पण इथून हे बघा नजारा बघायला असा आहे एकदम. आता हे लोक कुठे गेले तिकडं जायला पाहिजे. आता मी राहायचो मागे आणि ते जायचे पुढे. चला हे बघा इथे ना वेगवेगळ्या प्राण्यांच्या मूर्तींचं रेखाटन केलेलं आहे. ओके इथे हत्ती, वाघ, हरिण, हे बघा
तो पण वाघच आहे, पण तो सिंहिली टाईपचा आहे, म्हणजे श्रीलंकामध्ये वगैरे कसा भेटतो तशा टाईपचा आहे. तर काही जैन बुद्धिस्ट आणि जैन अशा टाईपच्या केव्ज आहेत आणि त्यांचं इतर रेखाटन आहे. हे अजिंठा वेरूळ अशीच टाईपची आहे ना, आपल्याला एलिफंटाला पण भेटते. तिकडं मोठी आहे अशाच टाईपची. म्हणजे जे केव्ज बनवणारे होते ना, ह्या लेण्या ज्या बुद्धिस्ट असतील, जैन असतील, इतरही असतील, ते सगळे स्थलांतर करत असेल इकडून तिकडे तिकडून इकडे. आणि वरती एक रेखाटन दिसलेलं, एक मिनिट दाखवतो. हे इकडे पण आहेत है ना, पण काही आता आहे ना खराब झाल्यात, तुटल्यात. अच्छा, इकडं काहीतरी आहे, मंदिर टाईपचं आहे वाटतं इकडे काहीतरी. हे शूज काढले आता आणि आतमध्ये अंधार आहे. ओके, शिवलिंग आहे आतमध्ये, एक बल्ब लावलेला आहे. आतमध्ये थंड वाटतं, थंड एकदम. काय रेखाटलेले आहेत, ह्या कोरीव रेखाटलेले आहेत, हे बघा ना, एकदम कोरीव रेखाटलेले आहेत. नाईट मोड चालू करतो याचा, बघू. आता नाईट मोड चालू केलं. हां, नाईट मोडमध्ये बघा काय काय कोरीव केलेलं आहे ना. इकडे पण हे बघा किती कोरीव काम केलं. खरंच एवढं कोरीव काम केलेलं आहे. हे माझ्या मागे पण दिसतात ना. आणि आतमध्ये इकडे शिवलिंग आहे. खूप अगोदर घ्या, शिवलिंगाचं दर्शन घ्या. तिथे पण वरती बघा शिवलिंग तिकडे पण होते. इथे भरपूर ठिकाणी शिवलिंग उभारलेले आहेत. चला आता ह्या का इकडून निघूया. आता इकडे या साईडला काय आहे एकदा बघूया. इथे काय आहे या साईडने, मागची साईड आहे. ओके ठीक आहे, ते मागच्या साईडलाच आहे, म्हणजे तिकडूनच जाऊ, मंदिरातनं बाहेर जाऊ तेव्हाच बघा. चला इकडूनच जाऊया बाहेर. इथं मागच्या साईडला बघूया. आता वरती डोंगरावर आलेलं, शिड्या बिड्या असल्यामुळे इथं बरं आहे. इकडून खालचा भाग, इथून खाली दिसत आहे. एकदम खतरनाक वाटतं असं. डोंगराळ भागात त्यावेळी काय बनवले असतील ना, एकदम भारी. इथं पण आतमध्ये गाभार आहे. इकडे पण आहे आतमध्ये तसंच. हे बघा इकडून नजारा. थोडा वेळ विश्रांती घेतो पाणी प्यायला आणि मग बरं वाटेल. माझ्या मागे पण आहे छोटे छोटे एकदम कलाकृती, म्हणजे जिथे भेटेल ना तिथे मस्त एकदम कलाकृती केल्या. असा घेतो असं. बस एक आपला अतरंगीपणा केला. खार बघा, खार.
खारे शोधते काय खायला आहे का. खारी खूप आहे तिकडे. ते ॲक्च्युली लोक टाकतात ना, त्याच्यामुळे काय ना काहीतरी भेटतं खायला. हे बघा, की नाही हा ॲक्च्युली त्या काळी आहे ना, हे काय माहिती आहे का, त्या काळी आहे ना, जसं आता कोणी ध्यानस्थ बसलेलं राजा, हे बघा असं घातलेलं राजाचं तर त्यांचं असतं तसं. आणि इकडे पण बघ हे वेगवेगळे हात आहे वगैरे, ते आपण आता ह्या काळात बोलतो असं की हे आहे किंवा एक कल्पना देतो आपण. हे देवाच्या समोर ध्यान करतात ते असं. हां, हे बघ इकडे आराधना चालू आहे आणि इकडे मूर्ती आहे, म्हणजे देवीसारखी मूर्ती आहे. हे खाली देवाला सपोर्ट घेतलेला आहे इथे छोट्या छोट्या मूर्त्यांनी, म्हणजे आराधना. आणि हे त्या काळी हे इमॅजिनेशन आहे त्यावेळेचं, असं रियालिटीमध्ये बसलेलं नाही आहे कोणी. पण ज्यावेळी ह्या केव्ज बनवले ना, त्यावेळी ते इमॅजिनेशन केलेलं की इथे मूर्ती बनवली आणि इथे हे केले, कारण गुफामध्ये आल्यावरती की काय काम असणार आहे, तर मग त्याच्यामुळे आपले बनवले त्यांनी अशाच. ओके, आता चला इकडे जाऊया मागे. इथे रेस्ट्रिक्टेड आहे, काही भाग रेस्ट्रिक्टेड केलेला आहे. इथून पण इकडे वरती गेलेलो ना, इथून आपण बघितलेला हा वाला भाग. इकडे पण सेमच आहे, तशाच बनवलेल्या आहेत इकडे. इथे वरती गेलेलो आपण आता, तिकडून वरतून आलो आणि सावलीमध्ये छान वाटतं. सावलीमध्ये एकदम बरं वाटतं इकडे. हां, हा मागचा भाग हे इथे होतं ना, इथून खाली केवढे डोंगर पोखरले असेल. त्यावेळी त्यांना काही कामं नसतील आहे ना, दिवसभर खाल्ल्याच्या नंतर मग काही मेहनत म्हणून मग हे कामं करत असतील. जे आर्टिस्ट लोक असतील ते इथेच थांबलत असतील, बाकीचे असतील ते जात असतील जेवण वगैरे शोधायला. इथे आहेत लिप्या आहेत. आता आपल्यासोबत आहे ना केतन असतं ना, तर त्याला ते कळालं असतं. हे बघ, जसं हे बघ इथे आहे, नाही हे बघ इकडं, हे बघ आता हे डॉट डॉट आहेत, हे बघ इकडं आहे, ते या प्रत्येकाचा अर्थ आहे काहीतरी. हे बघ, हा बघा आता हा डॉट वेगळा आहे, हा वेगळा आहे, हा चौकोन आहे, हे वेगळं आहे, तर याचा काहीतरी अर्थ असणार. असंच नसणार बनवलेलं त्यावेळेचा. चला जाऊ, निघूया आता इकडून. साळुंखी झेब्रा करून जायचं. आपण आता काय आधी मानव नाहीये झेब्रा करून जायला. सो 16 नंबर झाली. आता 1 ते 15 वाली इकडे आहे ना, इकडे चाललो आहे. 100 मीटर वरती आहे, वॉकेबल. आणि ऊन असा तप तापायला लागलाय. हे बघा 16A म्हणजे इथं वरती पण बंद आहे. 16A इकडे आहे पण बंद केलं इकडूनची. हा असं ठराविक ठेवणार. येस, सगळे घरी चाललेत. इकडे काळ्या तोंडाची माकडं हे खेळतात आहेत. काळ्या तोंडाची आहेत आणि हे नॉर्मल वालं आहे. ॲक्सेप्ट केलंय त्यांनी त्याला, नाही तर करत नाही. ते वेगळ्या जातीचं आहे, हे वेगळ्या जातीचं आहे. जातीचं म्हणजे त्यांचे चेंजेस असतात ना, ते लिंबाच्या झाडाखाली. चला चला आपल्याला पुढे जायचं आहे. हे बा आले इकडे. ही 15वी आहे. हे 15वी वरती चढायची आहे बघा. आता हां नाही, आता बघू, कारण ऊन खूप आहे, सानिध्य आहे आणि त्याच्यामुळे 1 तासात जेवढं होणार जेवढं होईल, कवर होईल तेवढं. सानिध्याला ह्या साईडला हे ऊन असं सावलीत ना. ही 14वी असणार.
सगळं नाही फिरायला चालले ते सगळं नाही फिरायचं आपण. हे बघा, सगळं गडी हे 14वी आहे. वेळ कशाला लावली यांनी? हा. हे रावण की खाई या गुफेला बोलतात. म्हणजे ज्यावेळी रावणद्वारा कैलाश मंथन झालं आणि त्यावेळी रावण या मंदिरात प्रवेश केला होता. हे बघा, हां, आता ते तुम्हाला तसं बघायला भेटणार कारण हे येतोय पूर्ण उजेड येतोय. पण स्टोरी इन शॉर्टमध्ये अशी आहे, रावणाने ज्यावेळी कैलाश मंथन केलं त्यावेळी इकडून ये जा झाली होती आणि त्यावेळी ही गुफा बनवली गेलेली अशी मान्यता आहे किंवा असं बोललं जातं. पण डाऊटफुल आहे, कारण जर रावण की खाई असेल तर मग इकडे रावणाचं जास्त असायला पाहिजे ना की हिंदू देवदेवता लाईक इकडे हे बघा है ना, राम विष्णू अवतार. कारण रावण तर अगेन्स्ट होतं ह्या गोष्टींच्या, म्हणून तर इकडे हे जसं इकडे वेगळं वाटतं आहे तर ते रावण की खाई बोलतात आहेत. आणि इथे हे बघा, इकडे विष्णू सरस्वती अशा प्रकारचे जे प्रतिकृती दिसतात आहेत त्याच्याऐवजी हे आहे राजे महाराजांचे वगैरे नाही रेखाटलेले. जसं इकडे हे बघा उंदीर आहे आणि त्यांचं रेखाटलेलं आहे. म्हणजे जो रेखाटणार आहे ना, जो चित्रकार आहे, चित्रकाराला डोक्यामध्ये ही संकल्पना होती की जर हा प्राणी आहे आणि ह्या प्राण्याने जर त्याचा विचार कसा असेल, म्हणजे हा प्राणी आहे आणि प्राणीची रेखाकृती कशी असेल तसं चित्र वगैरे रेखाटलेलं आहे. इकडे पण इकडे त्रिशूळ वगैरे आकार काढलेला आहे.